पशुपालक मित्रांनो, गोपाल मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज पशुपालक मोठ्या संकटातून जात आहेत। दूध दर कमी झाले आहेत, त्यातच जनावरे गाभण न राहण्याची समस्या मोठी आहे पशुपालकांसमोर उभी आहे। अनेक जणांना ब्रीडिंगवर काम करायचे आहे, इम्पोर्टेड सॉर्टेड असे महागातले सिमेंट वापरायचे आहे, परंतु गायी गाभण राहत नाहीत, रिपीट होत असतात। अशा वेळेस पशुपालकांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे। चांगले सिमेंट वापरताना गर्भधारणेचे प्रमाण वाढण्यासाठी काय केले पाहिजे, रिपीट ब्रीडर गायींना उपचार कसा करावा, इत्यादी सर्व बाबींची सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन रहाणे। नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्ते डॉक्टर साहेब, गाय गाभण राहत नाही या विषयाकडे जाण्याआधी आम्हाला सांगा की गायी गर्भधारणा नेमकी कशी होते? गायीमध्ये गर्भधारणा आपण जर समजून घ्यायची म्हणलं तर आपल्याला अगोदर गायीचे माजाचे चक्र माहिती पाहिजे। गायीचे माजाचे चक्र हे 21 दिवसाचे असते। गाय माजावर आल्यानंतर ती लक्षणं दाखवते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे माजाची लक्षणं, गाय ओरडते, हंबरते, त्या सोट पडतो आणि याच्यानंतर आपण योग्य वेळी जर कृत्रिम रेतन केलं तर हे कृत्रिम रेतन केल्यावर आपण काय करतो की जिवंत शुक्राणू गर्भाशयामध्ये सोडतो आणि त्याच वेळेस ज्यावेळेस माज संपत असतो त्यावेळेस स्त्री बीजातून बीजांड सुटतो। हे बीजांड गर्भाशयात येतं, गर्भाशयाच्या नळीमध्ये, आणि इकडून शुक्राणू गेलेले असतात। या दोघांचं फलन होऊन गर्भधारणा होते आणि ही गर्भधारणा झाल्यानंतर तो जो काही छोटा गर्भ असतो तो गर्भाशयात आणला जातो आणि नंतर तिथं मग नाळ तयार होणे, त्याच्या भोवतीची जी जार असते ते तयार होणे, ह्या गोष्टी घडतात। त्यासाठी बीजांडावर सुद्धा काही क्रिया घडाव्या लागतात आणि त्याच्यातून कार्पस लुटियम जर तयार झाला तर ती पूर्ण प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्याचं आणि तो गाभण राहण्याचं ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते आणि अशा पद्धतीने मग गर्भधारणा होत असते। आपल्या पुढील महत्त्वाच्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी एक मुद्दा आपण इथं क्लिअर करूया की एक माज चुकला किंवा त्यात गर्भधारणा झाली नाही तर पशुपालकांचे किती नुकसान होऊ शकते? आता जर एक माज चुकला तर आपल्या जनावरांचा आपण 21 दिवस आता चक्र किंवा ते वेद पुढे जाणार। मग 21 दिवसाचा खाण्यापिण्याचा खर्च आला, जर गाभण राहिली नाही तर त्याच्या उपचाराचा खर्च आला 21 दिवसांमध्ये, आणि पुन्हा जर 21 दिवसांनी पुन्हा जर गाभण राहिली नाही तर मग पुन्हा काहीतरी आपला सिमेंटचा खर्च आला। हे सगळ्या गोष्टी वाढत जातात। मग याच्यामध्ये मेन काय होतं की गाय एका वेतामध्ये ठराविक 100-150 दिवस पीक दूध देत असते आणि हे जे जास्त दिवस म्हणजे जास्त दूध देण्याचे जे दिवस आहेत ते तिच्या आयुष्यात जास्त वेळा यायला पाहिजे। म्हणजे पीक यील्ड असलेले 100-150 जे दिवस आहेत ते तिच्या आयुष्यात जितके जास्त वेळा येतील तितकं जास्त दूध तिच्याकडून घेता येईल। पण जर म्हणजे आपल्या 1 वर्षाच्या आत जर वेत पूर्ण झालं नाही आणि वेत लांबलं तर ते काय होणार आहे आपलं की समजा एका वर्षात आपल्याला 150 दिवस मिळायचे तर ते 1.5 वर्षात आपल्याला 150 दिवस मिळणार, म्हणजे आपला तो तोटा होणार। आणि ज्यावेळेस जनावराचं दूध कमी असतं त्यावेळेस त्याला खाऊ घालणे, त्याला मेंटेन करणे, ह्या गोष्टीत आपला खर्च वाढत जातो। आणि एक मास जरी चुकलं तर साधारण आपल्या जनावराचं आपण कमीत कमी 4,000 ते 5,000 रुपयाचं नुकसान करून घेत असतो। त्यामुळे जनावरांची गर्भधारणा होणे आणि जर सॉर्टेड सिमेंट वापरणं असं किंवा इतर कुठले सिमेंट वापरणं असं इम्पोर्टेड मधले जे महागातले आहेत तर त्यावेळेस तर आपला आणखी जास्त खर्च होऊ शकतो। म्हणजे गर्भधारणा जर वेळेत झाली नाही तर पशुपालकाला सिमेंटचा खर्च, खाण्यापिण्याचा, ह्या सगळ्याच खर्चाला सामोरं जावं लागतं, सगळंच, आणि ते कदाचित म्हणजे डबल करावं। गाय गाभण न राहण्याचे किंवा रिपीट ब्रीडिंगचे काय काय कारणे आहेत? गाय गाभण न राहणे किंवा त्याच्यात वंधत्व येणे किंवा ती सारखी रिपीट होणे याच्यासाठी खूप सारे कारण आहेत। जसं आपण गर्भधारणा कशी होती समजून घेतलं तर ही गर्भधारणा योग्य वेळी होण्यासाठी फक्त सिमेंट आत सोडणे गर्भाशयात एवढंच नाही, तर याच्यात 3 घटक प्रामुख्याने गरजेचे आहेत। एक मालक, दुसरा डॉक्टर आणि तिसरं जनावर। मालकाचे काही काम आहेत, डॉक्टरचे काही काम आहेत आणि जनावरांच्या शरीराने काही साथ दिली पाहिजे। आता याच्यात जर बघितलं आपण, मालकाने वेळेत माज ओळखला पाहिजे, त्याला माज ओळखता आला पाहिजे। त्यानंतर कृत्रिम रेतन योग्य वेळी करून घेतलं पाहिजे डॉक्टरांकडून,
म्हणजे अनेक वेळेस काय होतं, एकतर मालकाच्या माजच देण्यात येत नाही, त्यांना तो माज ओळखता येत, किंवा कृत्रिम रेतन करण्यासाठी त्या वेळेत कालावधी हा, योग्य. नाही म्हणजे काय होतं की शेतात काहीतरी काम सुरू असते, कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असतं, त्यावेळेस मग आज नाही उद्या भरूया असं होत नाही. कृत्रिम रेतन हे त्या ठराविक वेळेतच झालं पाहिजे, तर आपल्याला गर्भधारणेचं प्रमाण जास्त मिळणार. हे झालं मालकाचं. आता दुसरं काय आहे की डॉक्टर असेल किंवा कृत्रिम रेतन करणारा सेवादाता असेल, यांच्याकडे काही गोष्टी म्हणजे योग्य रीतीने व्हायला पाहिजे. समजा तिथे कृत्रिम रेतन योग्य पद्धतीने झालं नाही, कृत्रिम रेतनासाठी लागणारे जे सिमेंट किंवा रेत मात्रा आहे त्या योग्य पद्धतीने साठवल्या नाही, लिक्विड नायट्रोजनची लेवल मेंटेन केली नाही, किंवा त्याची हाताळणी योग्य नसेल, त्या जास्त वेळ बाहेर काढून बघितल्या किंवा सारख्या वर काढून बघितल्या पुन्हा आत टाकल्या स्ट्रॉ, किंवा मग पाण्याचं टेम्परेचर बघणे असेल, त्याची साफसफाई ठेवणे असेल, आणि ते गर्भाशयात आत योग्य ठिकाणी सोडणे असेल, ह्या जर गोष्टी आपण म्हणजे डॉक्टर किंवा कृत्रिम रेतन करणारे जे सेवादाते यांनी योग्य पद्धतीने केलं नाही तरी जनावर गाभण राहत नाही. म्हणजे मालक आणि डॉक्टर. आता महत्वाचं जे आपला आजचा विषय आहे की जनावरात मग जनावर कितीतरी म्हणजे वेगवेगळे याच्यात कारण आहेत. तर जनावरांमध्ये जर सगळ्यात महत्वाचं जर बघितलं ना आपण, काय होतं की अनेक जनावर माजच करत नाही, ही मोठी समस्या असते. काही जनावर माज करतात तर तो ध्यानात येत, लक्षात येत. काहींचा माज चांगला असतो तर तो खूप दिवस चालतो, मग सिमेंट कधी सोडायचं ही अडचण होती. काही जनावरांमध्ये माज चांगला नसतो, म्हणजे त्याचं सोट असेल, बळस असेल पडणारा, त्याच्यात इन्फेक्शन असतं. हे कारण झाले. त्यानंतर मग अनेक वेळेस काय होतं, आपण सगळं ओके असतं, आपण गर्भधारणाच होत नाही, सगळं दिसायला ओके दिसतं पण गर्भधारणा होत, जनावर व्यवस्थित असते. जनावर व्यवस्थित असते, मालकाने माज ओळखलाय, कृत्रिम रेतन योग्य पद्धतीने केलं तरी गर्भधारणा होत. कधी कधी गर्भधारणा होते परंतु अर्ली एम्ब्रियोनिक डेथ म्हणतो, म्हणजे ते जे अर्भक आहे किंवा जे एम्ब्रियो आहे तो लवकर मरून जातो, अर्ली एम्ब्रियोनिक डेथ म्हणतो आपण. 5 दिवसाचा, 10 दिवसाचा, 15 दिवसाचा ते मरून जातो आणि परत पुढचा माज येतो. मग कधी कधी गर्भाशयात इन्फेक्शन असतं, कधी कधी अवयवांची रचना जी त्याच्यात डिफेक्ट असतो, म्हणजे एक तर जन्मजातच काही प्रॉब्लेम असतात, किंवा काही त्याचं तोंडाचं पिशवीचं तोंड उघडत नसतंय, पिशवीचं तोंड वाकडं असतंय, अशा पद्धतीने काही त्यात अडचणी असू शकतात. आणि काही अनेक पशुपालकांचा जो विषय असतो की त्याचे कालवडी जे आहे त्यांच्या कालवडीच्या गर्भाशयाची पिशवीची वाढच झालेली नसते. मग योग्य पिशवीची वाढ नसल्यामुळे जरी माज केला तर तिथे गण पास न होणे, किंवा गण जरी पास झाली तर गर्भधारणा न होणे, अशा पद्धतीने अडचणी येतात. तर ही खूप सारी कारण आहे. आपण त्याच्यावर आता मला वाटतं की आपण थोडे प्रत्येकाचं वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण त्यात चर्चा करूया. रिपीट ब्रीडर म्हणजे काय? रिपीट ब्रीडर आपण कोणाला म्हणायचं आहे की समजा आपण पहिल्यांदा सिमेंट सोडलं, गाभण नाही, दुसऱ्यांदा सोडलं तरी गाभण राहिले, ज्यावेळेस आपण तिला तिसऱ्यांदा पण सिमेंट सोडून गाभण राहत नाही तर मग आपण तिला रिपीट ब्रीडिंग मध्ये घेतो. याचा अर्थ असा आहे की एक गाय गाभण राहण्यासाठी किमान आपल्याला म्हणजे 3 सिमेंट सोडावं लागतं. का? कारण आपण जेव्हा 100 गायींना सिमेंट सोडतो तर 30-35 जास्तीत जास्त 40 गायी गाभण राहतात, उरलेल्या 60 ते 65 गायी रिपीट होतात. मग ते दुसऱ्यांदा रिपीट झाल्या, त्यात परत 30-40% गाभण राहिल्या, परत तिसऱ्यांदा भरल्या, त्याच्यात परत 20-25 गायी मधल्या परत 17-18 गाभण राहिल्या, परत 3-4 ज्या उरतात, मग त्या ज्या काही उरणाऱ्या गायी आहेत ना त्यांना आपण रिपीट ब्रीडर म्हणतो. मग बऱ्यापैकी वेळेस काय होतं की आपण पहिला माज, दुसरा माज, तिसरा माज आपण भरतो, पण ज्यावेळेस 3 माज होऊनही जनावर गाभण राहत तर मग तिला रिपीट ब्रीडर म्हणलं पाहिजे आणि तिची योग्य पद्धतीने आपण ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. आता आपण सांगितलं की कृत्रिम रेतनामध्ये जे मालक, डॉक्टर आणि जनावर हे तिघही जबाबदार असतात. हो, गर्भधारणेमध्ये. तर त्यामध्ये आपण आता मालकापासून सुरुवात करूया की जनावरांचा माज कसा ओळखावा आणि कृत्रिम रेतन करण्याची जी वेळ आहे ती कशी ठरवायची? सगळ्यात महत्वाचा मालकाचा रोल असतो जनावर गाभण राहण्यात. माज ओळखला पाहिजे. आता माज कसा ओळखायचा की सगळ्यात महत्वाचं लक्षण काय असतं की जनावर ओरडतं. पण आता काय झालंय, आपण जनावर बांधून ठेवतो, त्यांना मुक्त ठेवत नाही, त्याच्यामुळे ओरडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी ठिकाणी कमी झालं.
दुसरं महत्वाचं लक्षण दिसतं आपल्याला की सोट किंवा बळस पडलेला दिसतो. योनी मार्गातून एक चिकट स्राव येतो जो काचेसारखा असतो, चिकट असतो, क्लिअर हा ट्रान्सफर. क्लिअर एकदम ट्रान्सपरंट असतो. नंतर त्या जनावरांची योनी सुजलेली दिसेल आपल्याला. जर जनावर मुक्त गोठ्यात असतील किंवा सोड बांध करताना ते इतर जनावर उडतात सुरुवातीला, माझाच्या सुरुवातीच्या काळात. आणि दुसऱ्या वेळेस माझाचा जो मधला पिरियड असतो त्यावेळेस ते इतर जनावरांना त्यांना उडवू देतात. हे गायीमध्ये साधारण लक्ष दिसतं. यापेक्षा वेगळं म्हशीमध्ये जर आपण बघितलं तर म्हशी अवेळी पाणवतात. म्हणजे दूध काढायची वेळ सोडून इतर वेळेस पाणवलेल्या दिसतात. थोडे थोडे लघवी करत असतात, सारखी शेपूट हलवत असतात किंवा शेपूट उंचावून धरतात, पाठीचा बाक करून जनावर उभे राहतात. असे वेगवेगळे लक्षणं आपल्याला दिसतात. त्याचबरोबर गायी असतील, मुक्त गोठ्यात असतील किंवा म्हशी मोकळ्या जागेत असतील तर ते एकमेकाशी लगट करतात. म्हणजे एक गाय तिचं जी माजावर असेल ते ती तिचा चेहरा किंवा तिचं तोंड जे ते दुसऱ्या गायीच्या पाठीवर ठेवते, त्याच्या अंगाला अंग असते. अशा पद्धतीने ती लक्षण म्हणजे दाखवतात. खूप सारी बारीक लक्षणं असतात ज्याच्यावरून आपण माज ओळखू शकतो. हो. आणि जनावर दुधाला कमी येतात, फॅट एसएनएफ कमी होतो. त्याचबरोबर काय होतं की ही लक्षणं एकतर पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस जास्त दाखवली जातात. दुपारी उन्हाच्या वेळेस शक्यतो हे लक्षणं कमी दाखवली जातात. त्यामुळे संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि सकाळी लवकर उठल्यावर गोठ्यामधून एक चक्कर मारली पाहिजे. जनावर ज्यावेळेस सगळे लक्षणं लक्षात येतील, लक्षणं दिसतील. त्याचबरोबर जनावरांच्या मागून जर आपण चक्कर मारली तर त्यांच्या बसलेले असतील तर त्यावेळेस काही सोट पडलेला आहे का. बऱ्यापैकी उभ्या असताना सोट दिसत नाही, परंतु जनावर ज्यावेळेस बसतं त्यावेळेस त्याच्या योनी मार्गातून तो सोट बाहेर आलेला दिसतो. तर तिथं आपल्याला ते माज ओळखतंय. अशा पद्धतीने मग हे झालं माझाचे लक्षण. आणि कृत्रिम प्रयत्नाची वेळ जर ठरवायची म्हणलं तर मी जसं म्हणलं की सुरुवातीच्या 3 फेजमध्ये आपण हे करू शकतो की अर्ली हिट, मिड हिट आणि लेट हिट. तर कृत्रिम प्रयत्न हे मिड हिटला केलं पाहिजे. आता मिड हिटला कसं की सुरुवातीला जनावर दुसऱ्या जनावर उडत असतं, त्यानंतर मग स्टँडिंग हिट किंवा मिड हिट येते त्यावेळेस इतर ते जनावरांना उडू देत असतं. मग ह्या वेळेस काय होतं की बरोबर त्यावेळेस आपण ते कृत्रिम प्रयत्न केलं पाहिजे. आता ही वेळ कधी येते की जर 24 ते 36 तासाचा माज असेल तर माजाचे लक्षण दाखवल्यापासून 12 तासानंतर ही फेज येते साधारण. पण बऱ्याचपैकी जनावरांमध्ये हे माजाची वेळच मोठी असते किंवा काही जनावर छोटी असते. जर 24 तासाचा 36 तासाचा माज असेल 1 ते 1.5 दिवसाचा तर तिथं आपण माजाची लक्षणं दिसली की 12 तासात भरून टाका, संपलं. म्हणजे सकाळी दिसली संध्याकाळी भरवा, संध्याकाळी दिसली सकाळी भरवा, सोपं. पण जर माझाचा कालावधी लांब असेल तर मग आपण ते ध्यान ठेवलं पाहिजे. हे कसं करायचं की जेव्हा पहिला माज येतो, कालवडीत पहिला माज असेल किंवा गाय विल्यानंतर पहिला माज असेल तर त्याचं निरीक्षण करून आपण काहीतरी नोंदी ठेवल्या पाहिजे की मला आत्ता माझ्यावर आलेली दिसली आणि इतक्या वेळ तिचा माज राहिला. मग हे जर आपल्याकडे क्लिअर झालं तर मग त्यावेळेस आपण पुढच्या वेळेस आपल्याला माहित असणार की हिचा 1.5 दिवसाचा माज, म्हणजे आज माझ्यावर आली 12 तासांनी भरवायची आपल्याला किंवा 24 तासांनी भरवायची किंवा ही 24 तासाचा माज तर मग बरोबर 12 तासांनी भरवायचीच. इथं आपल्याला एक्सक्यूज नाही. हे जर केलं तर गर्भधारणाचं प्रमाण वाढणार. आता कृत्रिम रेतन करताना काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे मालक आणि डॉक्टर दोघांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता गर्भधारणा वाढण्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. त्यातल्या त्यात काय केलं पाहिजे की आपल्या गोठ्यावर येणारे जे कृत्रिम रेतन सेवादाता असेल किंवा डॉक्टर असेल हे तज्ज्ञ असावेत कृत्रिम रेतनामध्ये. त्याचबरोबर ते विश्वासू सुद्धा असले पाहिजे. एक मालकाचा आणि त्या डॉक्टरांचा बॉन्डिंग पाहिजे चांगलं. म्हणजे काय होतं की अनेक वेळेस आपण गोठ्यावर जातो, म्हणजे डॉक्टर किंवा सेवादाता चेक केलं जातं, जनावर चांगलं माझ्यावर नसतं, परंतु आलेलंच आहे तर मग ते कुठलं तरी सिमेंट सोडून गेलं किंवा ते थांबणं गरजेचं असतं की आत्ता नको आपण अजून 4 तासांनी भरू किंवा उद्या सकाळी भरू. तर ह्या गोष्टी जर विश्वास चांगला असेल, दोघांचं बॉन्डिंग कनेक्शन चांगलं असेल तर ते क्लिअर कट सांगितलं जातं. किंवा जरी काही चूक झाली, अनेक वेळेस काय होतं की आपण सिमेंट सोडताना ते सिमेंट स्ट्रॉ मधून त्या शीत मध्ये रिटर्न येतं, कटिंग जर प्रॉपर नसेल तर. म्हणजे 100त एखाद्या वेळेस घडतं. तर
तिथं जर तुमचा डॉक्टरांबरोबर रॅपो चांगला असेल तर मग ते डॉक्टर किंवा जे सेवादाते ते सांगू शकते मग की हे रिटर्न आला, आपण परत डबल सोडू. आणखी एकदा सर. हा, तसे ते एकमेकात विश्वास असला पाहिजे. आणि मालकाने सुद्धा म्हणजे AI झाल्यानंतर किंवा कृत्रिम रेतन केल्यानंतर ते घेऊन बघितलं पाहिजे, सिमेंट आत गेलंय का, स्ट्रॉ कोणती वापरली ती, आपली एचएफ गाय आहे तर एचएफच लावलंय का, जर्सी आहे तर जर्सीच लावलंय का, खिलार आहे तर खिलारच लावलं का, मग आपल्याला जे पाहिजे तेच सिमेंट वापरलंय का. समजा आपण एखाद्या चांगल्या कंपनीचं आणायला सांगितलं तर तेच आहे का, आपल्या गाईच्या दुधापेक्षा जास्त दूध देणाऱ्या ओळीचं वापरलंय का, किंवा मग आपली जी काही डिमांड असेल त्यानुसार ते सिमेंट वापरलं गेलं का. मग ते बघितलं पाहिजे. ती कांडी काढून परत ती कुठेतरी चिटकून ठेवली पाहिजे किंवा नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस वासरं विकायची किंवा त्या कालवडी मोठ्या होतील त्या विकायच्या त्यावेळेस आपल्याला ते फिजिकल दाखवता आलं पाहिजे की ह्या स्ट्रॉ मध्ये ह्या सिमेंटची ती कालवड जन्मलेली आहे. त्याचबरोबर कृत्रिम रेतन करताना डॉक्टर कुठली पद्धतीने करतोय, म्हणजे पाणी नुसते बोटं घालून चेक करतायत का पाण्याचं टेम्परेचर, किंवा व्यवस्थित थर्मोमीटरने चेक करतायत, मग ते पद्धत योग्य आहे का, त्याचे शीत असतील ते दरवेळेस नवीन वापरले जात आहेत का, जी गण असेल ती स्वच्छ आहे का, जनावरांना म्हणजे स्ट्रॉ काढून म्हणजे कृत्रिम रेतन केल्यानंतर ती स्ट्रॉ चेक केली जाते का डॉक्टरांकडून पण, म्हणजे रेतन पूर्ण झालंय का, सिमेंट आत गेलंय का, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आणि जर इम्पोर्टेड सॉर्टेड सिमेंट वापरणार असो तर त्यावेळेस ती स्ट्रॉ जपून आपण ते काय केलं पाहिजे की तिला चपटी करायची आणि आपल्या नोंदवहीमध्ये ती चिटकून ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल की आपण तिला भविष्यात आपण एक रेफरन्स म्हणून वापरू शकतो. आता जनावर माज करत नाही किंवा माझाची लक्षणे पूर्ण दाखवत नाही, याची कारण काय असू शकतात आणि त्यावर काही उपाय? हा, म्हणजे जनावरांमध्ये पहिलं प्रॉब्लेम काय असतो की जनावर महाजारच येत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न. जनावर महाजार का येत नाही तर आपण बघतो की जनावरांच्या शरीराचं जर पोषण पूर्ण असेल, त्याच्या शरीराला जे जे काही लागते ते सगळं जर मिळत असेल तर जनावर योग्य पद्धतीने माज करतं. पण जर त्याच्या शरीरालाच भागत नसेल तर ते मग माज करायचा कंटाळा करतं, किंवा इंग्लिशमध्ये म्हणलं जातं की रिप्रोडक्शन इज लक्झरी. ज्यावेळेस शरीराचं सगळं काही भागतं त्यावेळेस मग आपण रिप्रोडक्शनचा किंवा प्रजननाचा विचार करतो. आणि जसं मराठीमध्ये म्हण आहे खाऊन खाऊन माजलं, तसं जनावरचं खाऊन खाऊन शरीराचं सगळं भागलंय, दूध देऊन होतंय तरीही शरीरात काही शिल्लक राहतंय तर मग जनावर माज करायचा विचार करतो, ते माज करतं. त्यासाठी शरीरात ऊर्जा असली पाहिजे, म्हणजे एनर्जी त्याला भरपूर मिळायला पाहिजे, मिनरल्स असले पाहिजे, विटॅमिन्स असले पाहिजे. त्याचबरोबर हे कंटिन्यू पाहिजे, त्याच्या शरीराचं सगळं भागून मिनरल आणि विटॅमिन्स कंटिन्यू केलं पाहिजे. हा, मिनरल मिक्सचर कंटिन्यू वापरलं पाहिजे, कारण आता सध्या आपल्या चाऱ्यामध्ये म्हणा, जमिनीमध्ये म्हणा, अनेक प्रकारच्या मिनरलची कमतरता आहे. त्याचबरोबर अनेक गोठ्यांवर आहे ना आपण हत्ती गवत किंवा नेपियर वापरायला चालू केलेलं आहे, तर याच्यामुळे शरीरातले बऱ्यापैकी घटक कमी होतात. अशा वेळेस आपल्याला ते कंटिन्यू वापरलं पाहिजे. त्याचबरोबर काय होतं, माज न करण्याचं कारण एक आणखी काय असतं की स्ट्रेस, मग आयदर तो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल, म्हणजे उन्हाळा आहे, हीट स्ट्रेस आहे, अशा वेळेस सुद्धा जनावर कमी माज करतात. किंवा मग त्याला कधी कधी प्रोडक्शन स्ट्रेस असतो. आपण बघतो की 30-35-40 लिटर दूध देणार गाई 3-4-5 महिने माजरच येत नाही, विल्यानंतर दूध भरपूर देत असते पण माजर येत नाही का, तर पहिलं जसं सांगितलं की प्रोडक्शन मध्ये सगळं त्याची एनर्जी चालली, प्रोडक्शन मध्ये त्याचे सगळे मिनरल विटॅमिन्स लागणारे मिनरल्स विटॅमिन्स कमी पडतात, मग ते इकडे माजर येण्यासाठी वापरले जात नाही. तर मग असं दोन्ही पण एन्व्हायरमेंटल आणि प्रोडक्शन स्ट्रेस होतो. त्याचबरोबर काय होतं की अनेक वेळेस आपण वेळेवर जंत निर्मूलन करत नाही, गोचिड असतात जनावरच्या अंगावर, मग रक्तक्षय होतो, शरीरात रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, मग अशा वेळेस काय होतं की ॲनिमिया असतो जनावर, शरीरात बाकी घटक कमी तसं रक्त पण कमी पडतं. आणि अनेक वेळेस तर तिथं सुप्तावस्थेतलं गोचिड ताप पण असतं. मग हे क्रॉसब्रीड जनावरांमध्ये कॉमन झालंय, सुप्तावस्थेतलं गोचिड ताप, थैलेरिया असेल, बबिशिया असेल, ॲनाप्लाझ्मा असेल. आणि मग अशा जर स्ट्रेसमध्ये जनावर राहिले, आजारामध्ये जनावर राहिले तर ते माजर येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला की म्हशींमध्ये, तर म्हशी उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी माज करत नाही,
त्या थंड हवामानात माच करणारे प्राणी आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये, वातावरण थंड पण. हा हिवाळ्यामध्ये करतात. त्यांना आपण शॉर्ट डे ब्रीडर म्हणतो. ज्यावेळेस दिवसाचा कालावधी कमी असतो आणि रात्र मोठी असते, थंड वातावरण थंड असतं, वातावरण. त्यावेळेस ते माजावर येतात. मग म्हशीत जास्तीत जास्त हिवाळ्यात माजावर येतात आणि त्यावेळेस त्या गाभण पण राहण्याची जास्ती असते. आता ही माजावर न येण्याचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे उपचार करायचे त्यामध्ये काय करणं गरजेचं आहे की पहिलं तपासणी केली पाहिजे. तपासणी करताना अनेक वेळेस आपण नुसतं गर्भाशय हाताळलं किंवा त्या बीजांडाला जर ओव्हरीला मसाज दिला तरी जनावर 3-4 दिवसात माज करतात. जर तसं करूनही जर माजावर आले नाही तर मग बाकी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्याचे उपचार केले पाहिजे. आणि हे करत असताना आणखी एक की त्याचं बॉडी कंडिशन स्कोअर पण बघितलं पाहिजे. म्हणजे त्याचं शरीर कसं आहे, काय त्याचं आहार नियोजन काय, याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष दिलं पाहिजे. हे जर केलं तर मग माजावर येण्याचे प्रश्न आपण सोडू शकतो. आता अनेक वेळेस म्हणजे गर्भाशयात इन्फेक्शन असतं किंवा तो जो बळस तो स्वच्छ काचेसारखा येत नाहीये, मग असं का होतं आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे? आता याच्यात बळस किंवा सोट क्लिअर नाही आहे किंवा त्यात इन्फेक्शन असणे, त्या दुधासारखा, दयासारखा किंवा पांढरा पिवळा असा किंवा शेंबडासारखा येतो. तर याच्यात गर्भाशयात कुठेतरी इन्फेक्शन असतं, गर्भाशयात असतंय किंवा गर्भाशयाचं तोंड असतं त्याला असतंय किंवा योनी मार्गात इन्फेक्शन असतं. आणि म्हणजे हे जर इन्फेक्शन असेल तर मग असा सोट खराब येतो. आणि इन्फेक्शन जर असेल तर तिथे पू तयार होण्याचं किंवा तिथं न्यूट्रोफिल्स जे आहेत, WBC जे आहेत ते येत असतात. तिथे वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात. आणि जर तसं इन्फेक्शन असेल तर मग जनावर जरी माजावर येत असेल, सोट क्लिअर नसेल तर तिथे गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी असते. मग इन्फेक्शन तर हे सगळ्यात महत्वाचं कारण त्याचं. दुसरं, जार वार जर अडकले, ते हाताने काढावं लागले किंवा खूप लेट पडली तर तिथं सुद्धा परत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शक्यतो होत नाही, परंतु काही वेळेस काय होतं की आपण कृत्रिमरित्या करताना सुद्धा त्या गणला लागून शेण, लघवी किंवा काही इतरही किंवा ती गण अगोदर एखाद्या जनावरांच्या गर्भाशयात औषध सोडायला वापरली असेल जिथं इन्फेक्शन आहे, तर ती गण बसून सुद्धा आत गर्भाशयात इन्फेक्शन होऊ शकतं. मग वेगवेगळ्या प्रकारे इन्फेक्शन होऊ शकतात. यात काही बॅक्टेरियल आहेत, काही व्हायरल आहेत. याच्यात काही इन्फेक्शन जे आहेत ते वातावरणातून सुद्धा जनावराला येतात, ते रक्तामधून गर्भाशयापर्यंत पोहोचतात आणि नंतर सुद्धा असे वेगवेगळे लक्षणं दिसू शकतात. यात जनावरांची प्रतिकारशक्ती कमी असणे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. शरीरात ज्यावेळेस वेगवेगळे घटक कमी पडतात आणि जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यावेळेस सुद्धा इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्याबरोबर आता जर इन्फेक्शन असेल तर काय केलं पाहिजे याच्यामध्ये, खरं तर तो सोट किंवा बळस जो आहे तो कलेक्ट करून लॅबमध्ये ते टेस्ट करून त्याच्या विरुद्ध कुठलं अँटीबायोटिक चांगलं चालू शकतं हे जाणून घेऊन नंतरच आपण म्हणजे औषधोपचार केला पाहिजे. पण जनावरांमध्ये हे करणं फील्डवर तसं एवढं सहज असं शक्य होत. प्रत्येक ठिकाणी लॅब अवेलेबल नसतात किंवा खर्च वाढतो, डॉक्टरांच्या व्हिजिट्स वाढतात. म्हणजे आता एकदा सॅम्पल घ्यायचा, तो लॅबला पाठवायचा, त्याचा रिझल्ट येणार आणि मग हे करणार. त्याऐवजी बऱ्यापैकी वेळेस डॉक्टरांकडून एक साधा उपाय वापरला जातो की ज्याच्यात कोविडिन, आयोडीन आणि मेट्रोनिडाझोल हे औषध सोडलं जातं किंवा लुगल्स आयोडीनने पेंटिंग केलं जातं. तर ह्या गोष्टी एकदम सहज आणि चांगले रिझल्ट देतात. जर तिथं डायरेक्ट पूच येत असेल, एकदमच खराब वास येतोय, तर अशा वेळेस आत गर्भाशयात औषध सोडून वरून मानेत किंवा शिरेवाटे सुद्धा इंजेक्शन दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण गर्भाशय साफ होण्यासाठी किंवा त्यातले सगळे हे बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदिक औषध सुद्धा वापरू शकतो. आणि त्याचबरोबर आपण जनावराला तोंडावाटे सुद्धा काही जे सप्लिमेंट्स आहेत, व्हिटॅमिन D3, सेलेनियम यांचे जर दिले तर आपण नक्कीच हे करू शकतो. बळस कमी झाल्यावर खूप बळस पडतो, त्यात बुडबुडे दिसू लागतात. अशा वेळेस काय उपाययोजना केल्या पाहिजेत? आणि ते बुडबुडे येतात म्हणजे फॉस्फरसच कमी आहे हे असं कशाहून त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे? असं नाही, म्हणजे खूप सारा बळस पडतो, त्यात बुडबुडे असतात, तर अनेक वेळेस असं म्हणलं जातं की ही फॉस्फरस कमी, म्हणजे इन जनरल सगळंच म्हणतात.
हे बरोबर आहे, फॉस्फरस कमी असतो किंवा कधी कधी माइल्ड मेट्रायटिस असतो. दोन्ही वेळेस आहे ना मोठ्या प्रमाणावर बळस पडतो आणि त्याच्यात बुडबुडे सुद्धा दिसून येतात. आता जर फॉस्फरस कमी आहे हे कसं ओळखायचं की त्या योनीची ठेवण बदललेली असते. म्हणजे नॉर्मली शरीराच्या बाहेर योनी उभी असते, तर ती आपण जर बघितलं त्या जनावरांमध्ये ती अशी आडवी झालेली असते. आणि शेण टाकलं की ते जनावर आतमध्ये हवा ओढतं, फर फुर असे आवाज येतात. आणि शेपटीच्या बाजूला आतमध्ये दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही मुठा बसतील, असे इकडून एक मूठ बसेल इकडून एक मूठ बसेल, असे खड्डे झालेले असतात. तर ह्या पद्धतीने म्हणजे याच्यात दोन गोष्टी, एक तर फॉस्फरस कमी असतो प्लस शरीराचा बॉडी कंडिशन स्कोअर सुद्धा खराब असतो. आणि यावेळेस काय होतं म्हणजे ऍक्च्युअली फॉस्फरस कमी पडल्यामुळे हे मसलची स्ट्रेंथ गेलेली असेल ती सगळं आत पडतं असं. आणि ती योनी ज्यावेळेस आडवी होते त्यावेळेस काय होतं, लघवी करताना लघवीचे शेणाचे काही थेंब आत गर्भाशयाच्या तोंडापर्यंत पोहोचतात किंवा योनी मार्गात जातात आणि मग तिथे इन्फेक्शन होतं किंवा मग कंटिन्यू ते इरिटेशन राहिल्यामुळं त्याच्यातून जास्त प्रमाणात सोड बाहेर येतं. तर हे एक असे जर लक्षणं दिसत असतील तर जर इन्फेक्शन असेल तर इन्फेक्शन प्लस फॉस्फरस दोन्हीची ट्रीटमेंट केली पाहिजे. याच्यात उपचाराचं जर पार्ट बघितलं ना आपण तर फक्त इंजेक्शन देऊन किंवा कुठली तरी पावडर एक देऊन होणार नाही. त्याला चारा, त्याचा आहार याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. याच्यात कारण काय आहे की मोठ्या प्रमाणात नेपियरचा वापर आहे किंवा नुसतं कॅल्शियम जास्त जर गेलं, कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम एकच घटक म्हणतो, मिनरल मिक्सचर किंवा लिक्विड कॅल्शियम नाही. ते कसं जातं की आपल्याकडे लसूण घास मेथी घास जो आहे बरशिम हा जर मोठ्या प्रमाणात वापरला की त्याच्यातून द्विदल त्याच्यातून जास्त प्रमाणात कॅल्शियम भेटलं जाणार आणि तिथं फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं. गव्हाचं काड आहे त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं, गव्हाचा कोंडा आहे त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं. अशा वेळेस जर तो फॉस्फरसचा इम्बॅलन्स झाला शरीरात की मग आपल्या जनावरांना हे प्रॉब्लेम दिसतात. इथं काय केलं पाहिजे आपण, चाऱ्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. चारा आणि आहार, उत्तम दर्जाचं मिनरल मिक्सचर वापरलं पाहिजे आणि कंटिन्यू वापरलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून 1 किलो वापरलं आणि बंद केलं त्याचा काय उपयोग नाही. जनावर पहिल्यापासून सुरुवात, त्याच्यामुळं एक कुठलं तरी चांगलं मिनरल मिक्सचर कंटिन्यू जर चालू ठेवलं तर हे होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला इमिजिएट जी फॉस्फरसची कमी दूर करायची त्यासाठी आपण फॉस्फरसचं इंजेक्शन देणं असेल, फॉस्फरसच्या पावडर खाऊ घालणं असेल, या काही गोष्टी कराव्या लागतात. आणि जर माइल्ड मेट्रायटिस असेल तर औषध वगैरे गर्भाशयात सोडून घेतो. आणि अशा वेळी मिनरल्सचा व्हिटॅमिन्सचा बॅलन्स ठेवण्यासाठी पशुपालक आपले जे चाटण विटा असतात त्या समजा समोर टाकून ठेवलं तर त्याचा काही त्यांना फायदा होऊ शकतो. त्यात चाटण विटाचा फायदा होऊ शकतो, पण चाटण विटात म्हणजे जनावर त्याच्या गरजेनुसार ते घेतच, पण आपल्याला एक्स्ट्राचं द्यायचं आणि चाटण मिठापेक्षा मिनरल मिक्सचर मधून आपण जास्त प्रमाण देऊ शकतो. कारण चाटण मिठामध्ये थोडं मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि ते जनावरांची जे ॲपेटाईट आहे किंवा त्याला जी कुठेतरी चाटण्याची इच्छा होते ती फक्त भागण्यासाठी आपण चाटण मिठाचा जास्त वापर करतो. आता जनावरांची तब्येत आणि गर्भधारणा यांचा काही संबंध आहे का, आणि जो बॉडी कंडिशन स्कोअर आहे तो काय असावा जनावरांचा म्हणजे गर्भधारणेसाठी? जनावरांच्या बॉडी कंडिशनचा नक्कीच संबंध आहे. जनावर तब्येत कशी आहे, जनावर खूपच खराब असेल तरी गर्भधारणा होण्यास अडचण येते आणि जनावर खूपच तब्येतीचं असेल तरीही गर्भधारणा होण्यास अडचण येते. या दोन्ही ठिकाणी दोन्ही नको. तर मग आपलं बॉडी कंडिशन स्कोअर आपण 0 पासून 5 पर्यंत काउंट करतो. साधारण 3-3.5चा जर बॉडी कंडिशन स्कोअर असेल जिथं बऱ्यापैकी हाडं झाकलेली आहेत, थोडे थोडे दिसत आहेत पण बऱ्यापैकी झाकलेले, बरगड्या शेवटच्या 2 किंवा 3च दिसत आहेत आणि जनावर कुठेही चरबी साठलेली नाही किंवा खूपच दुबळं नाही की सगळे झाडं दिसत आहेत, अशा वेळेस जनावर गाभण राहण्याची शक्यता असते. ते योग्य पद्धतीने माच करतं, योग्य प्रकारे ते गाभण राहतं. अशा पद्धतीने बॉडी कंडिशन स्कोअरचा संबंध आहे. 3.5-3.5च्या आसपास त्याचा बॉडी कंडिशन स्कोअर असा. कालवडींमध्ये कृत्रिम रेतन करताना साधारण म्हणजे वजन किती असावे?
कालावधीमध्ये कृत्रिम करताना जर आपण HFचा विचार केला तर 300+ असावं, म्हणजे 350 पर्यंत त्याचं वजन असावं. आणि जर्शीचा जर विचार केला तर 250च्या पुढे ते 300 पर्यंत तिचं वजन असावं. त्याचबरोबर त्यांचं वय सुद्धा 12 ते 13 महिने असावं. देशी जनावरांचा विचार केला तर 250+ वजन किमान असावं. आणि वय देशी जनावरांमध्ये 17-18 महिने, म्हणजे 1.5 वर्षाच्या आसपास. म्हशीमध्ये सुद्धा 300+ वजन असावं रेडीचं, आणि वय 24 महिन्याच्या पुढे असावं. तर मग चांगल्या पद्धतीने आपल्याला गर्भधारणा होण्यास मदत मिळते. गर्भधारणेच्या याच्यात बॉडी कंडिशन स्कोर हा खूप महत्वाचा तसा ठरला जाईल. नक्कीच. म्हणजे सिस्टिक ओव्हरी म्हणजे काय आणि त्याचा उपचार कसा करावा? म्हणजे अनेक वेळेस आपल्याला डॉक्टरांकडून सांगितलं जातं की सिस्टिक ओव्हरी आहे, किंवा त्या बीजांडावर गाठ झाली आहे, त्या बीजांड मोठी झाली आहेत. तर मग हे काय असतं की त्यात 2 प्रकार आहेत. एक असतो फॉलिक्युलर सिस्ट, की जो म्हणजे स्त्रीबीज सुटत नाही. जनावर माझ्यावर येतं, स्त्रीबीज तयार होतं, परंतु ते स्त्रीबीज सुटत नाही, ते फुटत नाही, आणि तिथून ते रिलीज होत नाही, पण ते तसंच राहतं. यावेळेस आहे, तर पुढच्या वेळेस आलं ते आहे, ते त्याच्या पुढचं आहे, आणि ते 60 जाऊन मोठं होतं. ते मल्टिपल फॉलिकल असतात, किंवा एकच फॉलिकल खूप मोठा होतं. मग जी बदामाच्या आकाराची जे ओव्हरी ते लिंबा एवढी, कधी कधी लिंबापेक्षा मोठी, संत्रा एवढी सुद्धा होती, त्याला फॉलिक्युलर सिस्ट होतं. दुसरं असतं पर्सिस्टंट कार्पस लुटियम. तर हा जो कार्पस लुटियम आहे, जर गर्भधारणा झाली तर तो गर्भधारणा मेंटेन करायला मदत करतो. पण गर्भधारणा झाली नाही तर तो रिग्रेस होतो, किंवा तो मरून जातो, तो बारीक होऊन डिजनरेट होतो, आणि त्याच्या जागेवर परत नवीन फॉलिकल येत असतो. पण जर गर्भधारणा पण झाली नाही आणि पुढचा मास पण यायचा आहे, तरी पण हा जर तिथला CL रिग्रेस झाला नाही, तो तसाच राहिला, किंवा तो थोडाफार वाढला, तर त्याला पर्सिस्टंट CL म्हणतात. हा कार्पस लुटियम जर तिथं राहिला तर जनावर माझच करत नाही. पर्सिस्टंट CL मध्ये जनावर गाभण असल्यासारखंच म्हणजे त्याला वाटत राहतं, तिथून प्रोजेस्टेरॉन रिलीज होत राहतो, आणि जनावर माझच करत नाही. ही एक कंडिशन. आणि पहिलं जे सांगितलं की फॉलिक्युलर सिस्ट, जिथं स्त्रीबीज सुटत नाही, आणि स्त्रीबीज जेव्हा सुटत नाही त्यावेळेस तिथं जनावर कंटिन्यू माझावर असल्यासारखं लक्षण दाखवतं. एक तर वारंवार माझावर येतो, म्हणजे 5-7 दिवसांनी माझावर येतच राहतं. त्याचबरोबर ते काय होतं की जो माज येतो तो पण जास्त काळ राहतो, 3-4-5 दिवस माज राहतो, परत परत येत राहतो. आणि ती गाय जी आहे ती गाय बैलासारखी दिसायला लागते. त्याच्या मानेचे स्नायू वाढतात, मागच्या पुठ्ठ्यावरचे स्नायू वाढलेले असतात, आणि मग त्याला एक बुलिश अपीअरन्स म्हणतो आपण, किंवा ते बैलासारखं दिसायला लागतं. तर हे असे 2 प्रकारचे सिस्ट आहेत, त्याला सिस्टिक ओव्हरी म्हणतो. आता याचा उपचार जो आहे तो तज्ञ पशुवैद्यकांनी अगोदर त्याचं निदान केलं पाहिजे, हे सिस्टिक ओव्हरी आहे का किंवा इतर काय, आणि त्यानुसार मग आपण निदान केलं पाहिजे. आता निदान करण्यासाठी हाताने तपासणे हे तर म्हणजे सर्रास केलं जातं, पण जर जिथे कुठे सोनोग्राफी सोय तिथे आपण सोनोग्राफी करून घेऊ शकतो, आणि त्यानुसार मग हार्मोनचा वापर करून आपल्याला ह्या सिस्टिक ओव्हरीचा म्हणजे त्याचा उपचार करता येतो. आणि अनेक प्रकारे चांगल्या पद्धतीने हार्मोनच्याला सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतो. फक्त हे तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने झालं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने हार्मोन वापरले तर आपल्या जनावरांना दुष्परिणामाला समोर जावं लागेल. आता गाय गाभण राहावी म्हणून काही हार्मोन्स वापरावीत का? गाय गाभण राहण्यासाठी हार्मोन वापरण्याची तशी गरज नाही, कारण गर्भधारणा एक नैसर्गिक म्हणजे प्रक्रिया आहे, आणि ती गाभण राहतच असते. फक्त हार्मोन कसं आहे, एक 2 ठिकाणी आपल्याला हार्मोन वापरावं लागतं. पहिलं असतं की जिथं माझाचा कालावधी मोठा आहे आणि सिमेंट कधी सोडा हेच कळत नाही. मग आपण काय करतो की अशा वेळेस आपण जे स्त्रीबीज सुटण्याचे हार्मोन आहे ते देतो, आणि स्त्रीबीज सुटण्याचे हार्मोन वापरले की त्याच्यानंतर एकतर कृत्रिम रेतन करताना वापरतो, किंवा ते हार्मोन देऊन 12 तासानंतर आपण कृत्रिम रेतन करतो. हे एक हार्मोन आहे. आणि दुसरं जे आहे की ती जी गर्भधारणा झाली आहे ते टिकवून ठेवण्याचं काम प्रोजेस्टेरॉन करत असतं.
पण काही जनावरांमध्ये काय होतं की प्रोजेस्टेरॉन तो लवकर तयार होत नाही, तिथं सिक्रेट होत नाही. आणि मग 5, 10, 15 दिवसाचं जे अर्भक आहे किंवा ते एम्ब्रियो ते मरून जातो. आणि मग 30, 35, 40 दिवसांनी जनावर माझावर येतं. म्हणजे 21 दिवसाऐवजी जास्त दिवसांनी जनावर माझावर येतं. तर त्यावेळेस ते झालेलं असतं की तिथं ते नाळ तयार होणे किंवा ती गर्भधारणा होणे, ते गर्भ टिकत नाही. मग अशा वेळेस तिथं प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन द्यावं लागतं. पण हे प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन अनेक वेळेस कृत्रिम वेतन केलं की त्याच वेळेस दिलं जातं. तर तसं न करता कृत्रिम वेतन झाल्यानंतर 5व्या दिवसानंतर ते दिलं पाहिजे. कारण पहिले 5 दिवस तिथं प्रोजेस्टेरॉनचं काही काम नाही. जर आपण ते अगोदरच दिलं तर आपण आणखी गर्भधारणा होण्यात अडथळा आणतो. म्हणजे आज कृत्रिम रेतन केलंय आणि आजपासून 5व्या दिवसानंतर ते ते दिलं पाहिजे, प्रोजेस्टेरॉन दिलं पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी फक्त हार्मोन वापरण्यासाठी आहे, पण सर्रास गाय गाभण राहावं म्हणून कुठला हार्मोन वापरू नये. आता जे हिट सिंक्रोनायझेशन म्हणजे काय आणि त्याचा वापर कोणकोणत्या जनावरांमध्ये केला पाहिजे? हिट सिंक्रोनायझेशन म्हणजे आपल्याला जनावर ठरवून माझावर आणायचं आणि गोठ्यात एकाच वेळेस खूप सारे जनावर माझावर आणायचे. तर त्यावेळेस आपण त्याला हिट सिंक्रोनायझेशन म्हणतो. सिंक्रोनायझेशन म्हणजे एकाच वेळेस जनावर माझावर आणायचे, ठरवून आणायचे. त्यासाठी हार्मोनचा प्रोटोकॉल असतो. त्या ठराविक वेळेने हार्मोन देऊन आपण पाहिजे त्यावेळेस जनावरांना माझावर आणू शकतो. मग ते वापर करताना काय होतं की आपण एका जनावरासाठी सुद्धा वापरू शकतो. ज्यावेळेस ते जनावर म्हणजे काही हार्मोनची ट्रीटमेंट देऊन माझावर आणायचे त्यावेळेस सुद्धा प्रोटोकॉल वापरला जातो. किंवा काही जनावरांना माझच कळत नाही किंवा खूप मोठा माझ असतो जास्त दिवसाचा, तर मग तिथं सिमेंट काही सोडायचं कळत नाही. त्यासाठी मग हिट सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल वापरू शकतो. दुसरं मोठे गोठे असतात तिथं म्हणजे आपल्याकडे अजून ती परिस्थिती नाही, पण 1000, 500, 100, 200, 400 जनावर आहेत आणि हे सगळ्या जनावरांसाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून घेणे हे परवडत नाही. दरवेळेस रोजच डॉक्टर बोलवायचं, ही माझ्यावर आली, ती माझ्यावर आली, कोणती लक्षात ठेवायची, काय करायचं. मग हे मॅनेजमेंट सोपं जावं म्हणून मोठ्या गोठ्यावर काय केलं जातं, सगळ्यांना प्रोटोकॉल लावला जातो आणि जनावर ठरवून एकाच दिवशी माझ्यावर आणले जातात. मग एकाच दिवशी जर माझ्यावर आले त्याचा फायदा काय होतो, एकदाच डॉक्टरला बोलवावं लागेल, जी पाहिजे ती सिमेंट त्यावेळेस उपलब्ध ठेवता येते आणि त्यांचं पुन्हा रेकॉर्ड ठेवणं सोपं होईल. बरं, याच्यातून मग सगळे एकाच वेळेस गाभण राहणार नाही, तर त्यातून परत 50-60% सुटणार आहेत, ते पुढच्या माझ्यावर येतील. त्याच्यातले काही राहणार आहेत ते त्याच्या पुढच्या माझ्यावर येतील. म्हणजे साधारण 2.5-3 महिन्यात सर्व जनावर गाभण करतात आणि मग ते विताना सुद्धा त्याच पद्धतीने येणार. विल्यानंतरच सुद्धा जे मॅनेजमेंट आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने सोपं करतात. यासाठी आपल्याला हिट सिंक्रोनायझेशन वापरावं लागतं आणि त्याचा खर्च थोडा जास्त. हार्मोन वापरणे खर्च आहे, तर मोठ्या गोठ्यावर वापरावं, छोट्या गोठ्यात गरज असेल तर तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वापरावं. आता ज्या अधिक दूध देणाऱ्या गायी म्हशी असतात त्यांच्यामध्ये वंध्यत्वाचे म्हणजे गर्भधारणेचे प्रमाण हे कमी का असते? महत्वाचं काय आहे, आपण अगोदर सुद्धा चर्चा केली की शरीरात जे पोषक घटक आहे ते जे प्रोडक्शनसाठी म्हणजे दुधावाटेत जर बाहेर जात राहिले, शरीरात जर ते कमी झाले तर मग आपल्याला गाई म्हशीमध्ये वंध्यत्वाचे लक्षण दिसतात. सगळ्यात महत्वाचं काय होतं की ते माझच करत नाही, हेच महत्वाचं हे असतं. आणि जरी माज केला तर मग गाभण राहत. तर ह्या 2 गोष्टी होतात. त्याच्यामुळे जास्त दूध देणारे जे जनावर असतील म्हणजे 30-35 लिटर दूध देणार गाई असतील, 15, 18, 20 लिटर दूध देणाऱ्या म्हशी असतील, तर त्यांच्यामध्ये गाभण राहण्यास थोडंसं प्रमाण केवळ आपण तेवढी पोषक घटक त्यांना देत नाही म्हणून कमी दिसतं. म्हणजे अशा गायींना कंटिन्यू एक चांगलं मिनरल मिक्सचर आणि आहार त्यांचा चारा हे व्यवस्थित. पहिलं आहार म्हणजे एनर्जी, प्रोटीन आणि फॅट योग्य पद्धतीने जाईल. सप्लिमेंट मध्ये मिनरल मिक्सचर असेल, तुमचं विटॅमिन असतील, हे गेलं पाहिजे आणि त्यांना पाहिजे तेवढं गेलं पाहिजे. त्यांच्या शरीराची गरज भागली पाहिजे आणि मग शरीरात जर काही शिल्लक राहील तर ते माज दाखवते. आता काही गायींमध्ये कमी गर्भधारणेचे प्रमाण असते, तर आपण असं म्हणजे अनुवंशिकता म्हणू शकतो की त्या जातींमध्येच काही तसं प्रमाण म्हणजे
गर्भधारणेचं कमी नाही, म्हणजे प्रमाण असतं? त्यात दोन गोष्टी, एक अनुवंशिकता म्हणजे गाभण कमी राहण्याचीच अनुवंशिकता हा सुद्धा गुण आहे, ज्याला आपण आता जे जिनोमिक बुल वगैरे आहे त्याच्यात एक असतं की डॉटर प्रेग्नन्सी रेट, की त्या वळूच्या कालवडी गाभण राहण्याचं प्रमाण कसं, अनेक वेळेस ते कमी असतं, कालवडी गाभणच राहते. आणि ही अनुवंशिकता असू शकते कमी गाभण राहण्याचं, किंवा काही वळूंच्या तर कालवडीचं उलटी असते अनुवंशिकता की त्या सहज गाभण राहतात. तर हे अनुवंशिकता असतेच थोडीफार. त्याचबरोबर काही जाती अशा आहेत, समजा खिलारी, डांगी, एकदा सिमेंट सोडलं गाभण राहील, काहीच नाही, मास पण योग्य करणार आणि गाभण पण पटकन राहणार. पण त्याचे उलट गिरगाय कळपात असतील, चरायला जात असतील, त्यांच्या शरीराचं पोषण त्यांना पद्धतीने त्यांना पाहिजे तसं करून घेत असते, तर त्या गाभण राहण्याचं प्रमाण चांगलं असतं. पण ती गोठ्यात बांधून ठेवली एकटीच आहे आणि त्यांना म्हणावे त्या प्रमाणात क्षार मिळालं नाही, पोषक घटक मिळाले नाही, तर मग त्या गाभण राहण्याच्या अनंत अडचणी येतात. खूप सारे पशुपालक याला कंटाळलेले आहेत. तर गिरगाईमध्ये हा आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आता काही गायींमध्ये असं जन्मताच वंध्यत्व असू शकतं का? हो, म्हणजे जन्मजात वंध्यत्व किंवा त्याला ते अनुवंशिक काही जेनेटिक डिफेक्ट झाला तर त्यांच्यात ते येऊ शकतं. त्याच्यात खास करून ज्या जुळ्या झालेल्या कालवडी आहेत, पण जुळ्या कोणत्या, की एक नर आणि एक मादी अशी जर वासर जन्माला आले तर त्यातली जी मादी आहे ती 90% म्हणजे इनफर्टाईल असते किंवा स्टराईल असते. जन्मताच ती तिच्यात गर्भाशयाची वाढ होत नाही आणि ती गाभण राहण्यास सक्षम नसते. मग अशा पद्धतीने जन्मजात सुद्धा वंध्यत्व असू शकतं. आता आपण शेवटी आम्हाला एकच सांगा की 100% गाभण राहील असा काही फॉर्म्युला आहे का? म्हणजे कृत्रिम रेतन केल्यानंतर जनावराचा 100% ते गाभण राहील असं? जनावर 100% गाभण राहणं शक्य नाही, परंतु गाभण राहण्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो. गाय गाभण राहणे म्हणजे फक्त सिमेंट सोडणे एवढंच नाही, तर आपण जे गर्भधारणा होण्याचे जे वेगवेगळ्या टप्पे बघितले हे सगळे घटनाक्रम जुळून आले तरच आपल्याला गर्भधारणा होते. मग हे जर काळजीपूर्वक आपण समजून घेतलं, मालक, डॉक्टर आणि जनावर हे तिन्ही ज्यावेळेस योग्य घटनाक्रम सगळे जुळून येतील त्यावेळेस आपल्याला जनावर गाभण राहिलेलं आढळणे. त्याचबरोबर विल्यावर आपल्याला काही काळजी घेतली पाहिजे, ज्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये जनावर गेलं नाही पाहिजे, रिटेन्शन ऑफ प्लासेंटा असेल किंवा जारवार अडकणं या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. त्याचं जे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे पायामेट्रा होणे असेल, मेट्रायटिस होणे असेल, या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. त्या जर झाल्या तर त्याची वेळेवर उपचार झाला पाहिजे आणि जनावरांना क्षार खनिज असतील, जीवनसत्व असतील हे कंटिन्यू दिले पाहिजे. त्यांच्या शरीरात त्याची भरपाई कायम झाली पाहिजे. आणि जर ती झालेलं नसेल तर रेग्युलर मिनरल मिक्सचर न वापरता गाभण राहण्यासाठी काही आपण चांगले मिनरल मिक्सचर देऊ शकतो, जसं बोविफर्टे. ते जर आपण 1-2 किलो पावडर वापरली आणि ते जर आपण जनावरांना त्याच्या शरीरातले सगळे घटक भरून काढले तर आपल्याला तिथं थोडंसं गाभण राहण्याचं प्रमाण वाढवता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही काही न करण्यापूर्वी जर आपण चारा आणि आहार व्यवस्थापन आणि संतुलित आहार दिला तर 100% आपले जनावर गाभण राहण्यास आपल्याला मदत होईल. एवढाच एक फॉर्म्युला आहे, संतुलित आहार आणि व्यवस्थित माज ओळखणे आणि व्यवस्थित कृत्रिम रेतन करणे. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय महत्वाची अशी माहिती आपण सांगितलेली आहे, ज्यामध्ये म्हणजे ज्या रिपीट ब्रीडर गायी आपण म्हणतो किंवा वंध्यत्वाची जी काही कारणे आहेत त्याची कारणं काय, गायी गाभण न राहण्याची, आणि त्याची काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजे, या सगळ्याची माहिती आपण आज दिली, त्याबद्दल आपले आभारी आहे. आणि सर्वांना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.